मागासवर्गीयांच्या मागणीच्या विरोधामध्ये मागासवर्गीय समाज हा एकवटलेला आहे आणि बुलढाण्यामध्ये मोठा प्रचंड मोर्चाचे आयोजन केलं आहे। आपल्यासोबत उभाटा शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ करत आहे। भाऊ, आता आपण मोर्चा करत आहे, काय आपलं म्हणणे? महाराष्ट्र सरकारने माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार डॉक्टर बदर समिती निर्माण करून अनुसूचित जातीचा जो काही समूह आहे त्याच्यामध्ये अ-ब-क वर्गीकरण करायचा घाट घातलेला आहे। अनुसूचित जातीच्या एकूण 60 जाती या सामाजिक ऐक्याचं दर्शक आहे। सामाजिक ऐक्य राजकीय नाही, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी राजकारणासाठी राजकीय लाभापोटी काही विशेषतः मातंग समाजातील काही लोकांना हाताशी धरून हे जे काही ऐक्य बिघडवण्याचं काम केलेलं आहे। आमचा मातंग समाजातला किंवा अन्य कोणत्याही समाजाला विरोध नाही। एखाद्या समाजाला जर पुढे न्यायचं असेल तर त्याच्यामध्ये रिक्त जागा भरणे, त्यांच्या महामंडळांना 2000, 3000, 5000 कोटीचं सहाय्य देणे, घराघरामध्ये नोकरी देणे, घराघरामध्ये व्यवसाय देणे हे काम करू शकतं। सरकार यापैकी काहीच करत नाही। महामंडळ कर्जबाजारीमध्ये, कोणताही कर्ज नाही, व्यवसाय नाही, नोकरी नाही, सगळं बंद आहे। अशा परिस्थितीमध्ये केवळ राजकीय लाभ करण्यासाठी हे कधी बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण देतो म्हणतात, धनगर समाजाला एसटी करतो म्हणतात, मराठा समाजाला ओबीसी करतो म्हणतात आणि आता अनुसूचित जातीमध्ये फूट पडायला लागले। ब्रिटिश जसं फोडा आणि जोडा जी नीती होती, अशा प्रकारची नीती RSS आणि हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत। परंतु मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो, सगळ्या समाजाच्या वतीनं सांगतो की आंबेडकरी समाज हे सहन करणार नाही। महाराष्ट्राच्या बाहेर काय करायचं तुम्ही करा, महाराष्ट्रामध्ये जर का तुम्ही या पाण्याला आग लावाल तर याच्यामध्ये तुम्ही जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही कोणाच्या विरोधात नाही। सामाजिक ऐक्य, राजकीय लाभासाठी सामाजिक ऐक्य आमचं बिघडू देणार नाही, हा निर्धार आमच्या समाजाने केलेला आहे। तुम्ही शासनामध्ये मोठे अधिकारी होता, तुम्ही आता आमदार आहे, तुमच्याकडे या समस्येवर काही तोडगा आहे का? माझ्याकडे या समस्येवर संपूर्णपणाने तोडगा आहे। माननीय मुख्यमंत्री किंवा कोणताही त्यांचा माणूस आला तर मी त्यांना पर्याय देतो। या जो काही मागे पडलेला जो घटक आहे त्याला सदन केलं पाहिजे, त्यांना संपन्न केलं पाहिजे, त्याला मुख्य प्रवाहामध्ये आज सुद्धा आमची पोरं आहेत, आता आमची जी पोरं आहेत त्यांना भेदभावाचा सामना करावा लागतो। आपण मुख्य प्रवाहात म्हणजे त्यांना अजूनही वयात आले तर त्या पोरांना भेदभावाची जाणीव होते। त्यांना दुकान चालवणे, व्यवसाय करणे, नोकरी करणं, खाजगी व्यवसायामध्ये जरी गेले तरी तिथे त्यांना आत्महत्या करता। इथला विराज प्रोफाईल, इथलं बुलढाण्याचं प्रकरण आहे। विराज प्रोफाईल मध्ये आमचा एक जाधव नावाचा माणूस अधिकारी होता, तिकडे त्याला सुद्धा जातीवादाचा सामना करावा लागला। इकडे जातीवाद आहे, दुसरीकडे भेदाभेद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा समाज लढतोय, समतेची लढाई संपलेली नाही। समतेची, न्यायाची, अधिकाराची लढाई आमची संपलेली नसताना आमच्यातलं ऐक्य आम्ही फुटू देणार नाही। आमचं ऐक्य सामाजिक जेवढं घट्ट राहील तेवढे आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना न्याय मिळवू आणि मुख्य प्रवाहात येऊ। मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्या शासनाने आमच्या सोबत चर्चा करावी। आता जी उपवर्गीकरणापेक्षा अनेक पटीनं, शतपटीनं आमच्याकडे पर्याय आहेत, ते पर्याय तुम्ही करा। आम्ही कोणत्याही समाजाच्या विरुद्ध नाही, मात्र सामाजिक ऐक्य आम्ही बिघडू देणार नाही। सामाजिक ऐक्य आम्ही अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ खरत यांनी व्यक्त केली आहे। लोकशाही मराठी, संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।